हेलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पूर्ण प्रकारे समजून घेतलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण AI किती प्रकारचे असतात हे समजून घेऊ. सो AI चे आपल्याकडे 3 प्रकार असतात: नॅरो AI, जनरल AI आणि सुपर AI. तर आजचा आपला अजेंडा काय आहे? आपण एकदा टाइप्स ऑफ AI चा ओव्हरव्ह्यू घेऊ आणि जे 3 AI मी सांगितले आहेत, जे की नॅरो AI, जनरल AI आणि सुपर AI आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊ. याच्याऐवजी आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस AI चे आपण शिकून घेऊ. चला मग आता आपण सुरू करू. सो पहिला आहे ओव्हरव्ह्यू. तर AI जो आहे हे 3 प्रकारमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला नॅरो AI, दुसरा जनरल AI आणि तिसरा सुपर AI. ओके. नॅरो AI म्हणजे आपला जे तुम्ही फोनमध्ये ते आपलं व्हॉइस असिस्टन्स असते किंवा तुम्ही कुठल्या ऍप मध्ये जे तुम्हाला आता चॅटबॉट वगैरे दिसतात, ते सगळे काय आहे? ते आपले नॅरो AI आहे. जनरल AI वरती आता काम सुरू आहे. ठीक आहे, सायंटिस्ट लोक रिसर्च करत आहे. तर हा जो जनरल AI चा जो कन्सेप्ट आहे तो नियर फ्युचर मध्ये अस्तित्वात घेऊन जाईल. ठीक आहे. तिसरा AI आहे आपला सुपर AI. सुपर AI काय आहे? हे इमॅजिनेशन आहे. ठीक आहे. चला मग आता आपण पहिल्या प्रकारचा AI समजून घेऊ, जो आहे नॅरो AI. तो नॅरो AI ला आपण वीक AI म्हणतो. ठीक आहे. हा सगळेच कामं नाही करू शकत. ह्युमन जसे एका दिवसाला बरेचसे कामं करतो, हा नाही करू शकत. हा फक्त सिलेक्टेड कामं करू शकतो. ठीक आहे. याला जितका डेटा दिला जाईल तेवढ्याच डेटावरती तो ट्रेन असतो आणि त्याच्यावरतीच तो त्याचे आन्सर जनरेट करतो. ठीक आहे. याच्यामध्ये ह्युमन्स मध्ये जसे आपले इमोशन असतात, एम्पॅथी असते. ठीक आहे. तसं नॅरो AI मध्ये ही कॅपॅबिलिटी नाही आहे. म्हणजे नॅरो AI मध्ये ह्युमन इमोशन किंवा एम्पॅथी नावाची गोष्ट नाही आहे. हे फक्त तुम्ही जे प्रश्न विचाराल तेवढंच ते उत्तर देईल. ठीक आहे. याचे एक्झाम्पल आहे गुगल असिस्टंट. जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरला मोबाईल वरून ते तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आपलं काय व्हॉइस असिस्टंट हे गुगल मधून जे आपण केलं होतं ते. दुसरा आहे अलेक्सा. अलेक्सा काय आहे? अमेझॉनचं व्हॉइस असिस्टंट आहे. ठीक आहे. तिसरं फेस रिकॉग्निशन. जसं की आता मॉडर्न आपले जे फोन आहे त्याच्यामध्ये काय आहे? फेस अनलॉकचं ऑप्शन असते. त्याच्यामध्ये आपण फेस रिकॉग्निशन आपण वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं येते आपलं जनरल AI. जनरल AI म्हणजे जनरल AI म्हणजे जेव्हा AI ह्युमन इमोशन आणि एम्पॅथी या सगळ्या गोष्टी ह्युमनच्या समजायला सुरुवात करेल, तेव्हा तो होऊन जाईल जनरल AI. ठीक आहे. तर तो काय करू शकतो? जनरल AI ह्युमन सारखा थिंक करू शकतो, लर्न करू शकतो, नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. ठीक आहे. एका दिवसाला बरेचसे नवीन कामं करू शकतो. तर हा जो जनरल AI आहे, हा आतापर्यंत डेव्हलप नाही झाला आहे. आपले सायंटिस्ट लोक हा डेव्हलप करत आहे. ठीक आहे. हा आपला डेव्हलपिंग स्टेज मध्ये आहे. ओके. तिसरा आहे आपला सुपर AI. ठीक आहे. सुपर AI काय आहे? हे आपलं ह्युमन इमॅजिनेशन आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा रात्री तुम्ही झोपता तर तुम्हाला स्वप्न पडते. ठीक आहे. तर सायंटिस्ट जेव्हा झोपले होते तर त्यांना स्वप्न पडलं की AI कसं असेल फ्युचर मध्ये. तर त्याला आपण म्हणतो इमॅजिनेशन. ठीक आहे. हा जो आहे हा इमॅजिनेशन आहे. हा हा सुपर AI डेव्हलप करणं पॉसिबल कधीच नाही आहे. ओके. सपोज हा जर डेव्हलप झाला तर AI कंट्रोल करेल ह्युमनला. ह्युमनची जी सुपेरिटी होती AI वरती ती संपून जाईल. हा फक्त थिओरॉटिकल आहे, फ्युचरिस्टिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. म्हणजे हा सुपर AI आपण प्रेडिक्ट केला ऍज अ सुपर ह्युमन. जसे तुम्ही मार्वलचे मूवीज वगैरे बघितले असेल, आयरन मॅन हे त्या प्रकारचे आहे. हे डेव्हलप करणं आतापर्यंत कधीच पॉसिबल नाही राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपलं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ AI समजून घेऊ. ऍडव्हान्टेजेस काय आहे? ठीक आहे. ट्रॅडिशनल ह्युमनचे जॉब जे आहे त्याला AI खूप चांगल्या प्रकारे आणि फास्ट मध्ये कम्प्लीट करते. दुसरा काय आहे? ह्युमनला सपोज कोणती गोष्ट कम्प्लीट करायला
10 मिनिटं लागत असेल. सपोज आता तुमच्या टीचरनी म्हटलं तुम्हाला उद्या पीपीटी बनवायची आहे. तर आपल्याला किती वेळ लागेल? आपल्याला अराउंड हाल्फ एन अवर 45 म्हणजे अर्धा तास, पाऊण तास आपल्याला लागेल. पण एआयला किती लागेल? फक्त 2 मिनिटं लागेल. ओके. मग एआय आपण बऱ्याचशा फील्डमध्ये यूज करतो कारण तो ह्युमनची जे हे आहे ह्युमन्सची डिपेंडन्सी कमी करतो. याचे डिसएडव्हान्टेज काय आहे? तसे तुमचे ट्रॅडिशनल जॉब आहे फॅक्टरीमध्ये म्हणा किंवा इंडस्ट्रीमध्ये म्हणा, जे तुमचे ह्युमनला सतत पुन्हा पुन्हा करावं लागायचे ते सगळे काय झाले एआयच्या आल्यामुळे ऑटोमेट झाले. म्हणजे एआय स्वतः ते कामं फास्ट आणि ॲक्युरेट करतो ह्युमन्स पेक्षा. ठीक आहे. म्हणजे काय? ह्युमन्स पेक्षा कमी टाइम मध्ये ह्युमन्स पेक्षा जास्ती चांगल्याने तो काम पूर्ण करतो. ठीक आहे. डिसएडव्हान्टेज काय आहे पुन्हा की एआय टेक्नॉलॉजी ही महाग असते. ठीक आहे. कंपनीला एआय इम्प्लिमेंट करायला खूप सारा पैसा लागतो. पण एकदा पैसा लावल्यानंतर ह्युमन्सचे जॉब कमी होतात. ओके. त्याच्यानंतर ह्युमन्सला एआय ला इमोशन नसते. तर डिसिजन मेकिंग एआयनी बेटर होते. म्हणजे चांगल्या प्रकारे कंपनी ग्रो करू शकते. ठीक आहे. आज आपण शिकलो आज आपण काय शिकलो? आज आपण टाइप्स ऑफ एआय शिकलो. त्याच्यामध्ये एआयचे 3 प्रकार असतात. पहिला नॅरो, ज्याला आपण वीक एआय म्हणतो. दुसरा जनरल एआय, जो की आता डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. पुढच्या 8 to 10 इयर्स मध्ये तो अचीव्ह होऊन जाईल. आणि तिसरा आहे आपला सुपर एआय, जो की फ्युचरिस्टिक आयडिया आहे, जो की इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन ऑफ एआय आहे. ठीक आहे. हा कधीच अस्तित्वात येणार नाही. ठीक आहे. त्या दिवशी सपोज हा अस्तित्वात आला, त्या दिवशी आपण ह्युमनचं अस्तित्व संपून जाईल. ठीक आहे. आज याच्याने मी आजचा सेशन संपवतो. थँक्यू स्टुडंट्स.